समाधी शिवा शिवाची सगळी समाधी तुझला प्रपंच तुझली उपाधी विठ्ठला प्रपंच शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी तुझवीन शंभो मज गुणकारी धन्यवाद। या ठिकाणी सन्माननीय कुपोडे गावचे सुपुत्र कार्तिक गोसावी खरोखरच एक सुंदर झांजवादक या ठिकाणी डोंबिवली सारख्या एवढ्या लांबून कोणत्याही भुवनची भजन बारी असू द्या ते एका जरा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। त्याचप्रमाणे सन्माननीय दर्शन मेस्त्री बरोबर ना दर्शन मेस्त्री पकवादवादक यांच्याकडनं आमचे पकवादवादक सागर कदम यांच्यासाठी 51 रुपयांचं लाखमोलाचं पारितोषिक आलंय। त्याचप्रमाणे सन्माननीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू गणेश बुवा जांभळे यांच्याकडनं आमच्यासाठी 200 रुपयांचं लाखमोलाचं पारितोषिक आलंय। धन्यवाद। सुंदर बुवा अतिशय बरंच काय काय बोलले। राधिका मसाले शिरसाट मसाले काय झाला आपल्या मिरची किंमत आधी बघा काय शेलावतले मेल्ल्याक काय मागणार पण धन्यवाद बुवा भारूड काय सांगला तर युट्यूबला इला ना काशीराम बुवा खाली येऊन तुमका मारतले सांगा घेत नाही ते एखादी गवळण आणि 4-5 गाणी म्हटलं असतं म्हणून काही बिघडला असता। सुरुवातीला तुम्ही सांगले हो ऑर्केस्ट्रा ठेवून करणार कोणी तुका दिले नाही बाबा ह्या गाणा म्हणून सांगले चावटपणाची फाजीलपणा राधिका मसालेनी शिरसाट मसाले आणि खरोखरच अभिमान आहे मला या गोष्टीचा कारण माझी मिरची आणि राधिकाची फकी ह्याच्यातनं आता प्रोडक्ट तयार होताना आता आज बाजारात विकला जाता। सामना हरंगला दाताडे बंधू आहे जोडीला शिरसाटाची मिरची पावली याची चांगलीच भगभगली शिरसाटाची मिरची पावली याची चांगलीच भगभगली या समीर भगवान हरिनामाची वाट लावली या समीर भगवान हरिनामाची वाट लावली हरिनामाची वाट लावली
झाल्यानंतरच लोकांना राम कळलो काय. ह्याच्या आधी ही गाणी गेली होती का? हे रामाच्या भक्ता हा परशुराम पांचाळ बोनी सहज बुवांना गजराच्या माध्यमातून काय बोलले बघा. गगवडीतला दमडीतला परशुराम पांचाळ बुवा कदम बुवांना सांगताय. गगवडीतला दमडीतला मडक्यातला बोला अहो मडक्यातला बोला बुवा तुझं भाषण नको बुवा तुझं भाषण नको वगैरे त्याच बारीक कदम बुवांचं उत्तर बघा. ही बुद्धिमत्ता होती. गौरी लक्ष्मी दमडी भवानी गौरी लक्ष्मी दमडी भवानी मडकधरणी माता मडकधरणी माता दादावंतरे आता तुझी सुधाराची माता. जास्त काय नाही पण बरंच काय काय ते मेरीचो राधिका मसाल्याने किती गाणी माका सांगा किती. त्यात भारूड चांगला जर चांगला असतं ना आई शपथ मागा शोधूचा लागतं या भारूड काही म्हणजे कोणी काशीराम भवानी दिलेला की कोणी दिलेला त्याला कळला. ज्याचे दात पुढे ते का म्हणता 2 बिस्किटचे पुढे, ज्याचा नाक पुढे ते का म्हणता भोकाचे पुढे. एक काम कर, एक माझ्या नाकाक लाव, एकदा ठीक करतोय असा ती पांढरी चटणी घेऊची गरज लागायची नाही. अजून ते पण सुंदर भुवांचा आवाज बघल्यानंतर बाहेरून सुद्धा सुंदर सेम टू सेम काशीराम परब भुवांचा भास होतो. भुवांना या ठिकाणी पाहिल्यानंतर जरा जोरदार टाळ्या वाजवा. डबल बारी आहे होईल तत्वाचं भांडण नाही पण डबल बारी म्हटल्यानंतर ज्या पंचरत्नांचा आपण वारसा घेऊन चाललोय. इंग्लिश गजर म्हणतात काही तो आता हॅपी बर्थडे गणपती बाप्पा. तर तुका लिहूक सांगल्या कोणी लोकांनी सांगल्या समीर कदम आमका तुमचं एक गजर द्यावा म्हणून काय. आणि 3-3.5 हजारात बाऱ्या म्हणजे काय सध्या बाबांना फॅडीला आता एखाद्या चाळीत जर रेग्युलर बारी असली तर 7-8 बुवा असे ते 10-12 दिवस फिरतच राहतले. माका द्यावा माका द्यावा माका द्यावा. पण समीर कदमने अभिषेक शिरसाट आतापर्यंत कोणाकडे बारी मागायला गेलो नाही तर माझ्या भजन रसिकांनी मानाची खुर्ची माका दिल्याने. त्यामुळे माका काही पुरस्कार नको माका नको आणि समीर बुवांका नको. 3-3.5 हजारात गावसून येऊन बारीओ करतो. बाबा तुका नाही बोल, तू सेलिब्रिटी आहे ना पण तुझी गाणी येत. या ठिकाणी खरोखरच परंपरा जोपासताना या ठिकाणी माझी गुरुमाऊली प्रमोद व हरियाण यांनी सुद्धा वाऱ्या केल्या. एक छोटस भारूड या ठिकाणी सांगतं कारण मला सुद्धा मत्स्यगंधा नाही दुसरं मत्स्यगंधा भरपूर गाणी त्या ठिकाणी गुरुमाऊली परशुराम बुवा प्रमोद बुवा हरियाण यांच्या लेखणीतनं साकार झालेलं खरोखरच प्रभू रामचंद्रांवरती आधारित की प्रभू रामचंद्रांनी सागरावरती दगडाचा सिंधू का बांधला हे भारूड अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. कोकण कलाभूषण श्री चंद्रकांत कदम यांच्या स्मरणार्थ आदरणीय माझी गाववाली माझी मार्गदर्शक जे ज्येष्ठ भजनी बुवा गजानन बुवा खोचरे यांच्याकडनं आशीर्वाद रुपये 1,00,000 मोलाचा पारितोषिक आलंय. धन्यवाद 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 बुवा.
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर हस्ता धनुर्धारी सेतू बांधिला कसा हस्ता धनुर्धारी सेतू बांधिला त्या महाविष्णूचे सातवा अवतार मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम आणि राम धनुर्धारी होते. ज्यावेळी रावणानं सीतामाईचं चौर्य कर्म केलं, प्रभू रामाने जर मनात आणलं असतं लंकेमध्ये सीतामाईला नेऊन ठेवली होती तर एक बाण मारून संपूर्ण समुद्र हटवला असता. पण तसं न करता प्रभू रामचंद्रांनी त्या सागरावरती दगडाचा सेतू का बांधला याची थोडक्यात कथा. एकदा काय झालं, आर्यन भवनचं सिग्नल एकदा काय झालं बघा, प्रभू राम कावरे वावरे झाले. सीते 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 राधिके आणि वेडे पिसे होऊन सीतामाईचा शोध घेत आहेत. समोर अगस्ती मुनींचा आश्रम दिसला. त्यांना वाटलं अगस्ती मुनींचं दर्शन घ्यावं, पण अगस्ती मुनींच्या शिष्यांनी येऊन सांगितलं की प्रभू रामचंद्र तुमच्या दर्शनासाठी येत आहेत. त्यावेळी अगस्ती मुनींनी काय केलं, आश्रमाचा दरवाजा आतमधून लावून घेतला आणि प्रभू राम त्यावेळी आश्रमाचा दरवाजा ठोकावतायत. त्यावेळी काय सांगतायत अगस्ती मुनी बघा, जा प्रभू रामा नको तोंड जाऊ मजला, प्रभू रामा तोंड जाऊ मजला. सीतेचा शोध घे आणि उभयतांनी येऊन माझं दर्शन घ्या. शेवटी देवाचा अवतार हो प्रभू रामचंद्र. खरोखरच मनाने संभ्रमित झाले आणि काय झालं बघा, अगस्तीची द्या ऐकून वाणी, अगस्तीची द्या ऐकून वाणी, विचार करी श्रीराम रे, उरला नाही मान
करण्यामध्ये सुद्धा ऋषीमुनींनी संशय घेतला आणि चूक तर माझी आहे. प्रभू राम दृढ निश्चयी होते आणि काय शपथ घेतली बघा. ऋषी दर्शन ऋषी दर्शन म्हणी हा निश्चय केला नल नील अंगद जामवंत मारुती सहित वानर सेना गोळा केली. सुग्रीव वानरांचा राजा वानर सेनेला सारी हकीकत सांगितली. सगळे तयार झाले, लंकेवरती आक्रमण करायचं आहे. त्या वानरांका काय वाटला, कोणाची तरी शेळी काढून आणायची, कोणा तो भैमुख कुकळूचो मनात सगळे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक उड्या मारत आले आणि समोर बघतायत काय अथांग महासागर. आता रे का हो आता जाणार कसे. फक्त वायुपुत्र बजरंगबली हनुमान उड्डाण करून जाऊ शकत होता, कारण सीतामाईचा शोध त्यानंच लावला होता. बाकीचे जाणार कसे. शेपटेचे केल्याने पाठीमागे घेतल्याने. त्यावेळी प्रभू रामचंद्र सांगते थांबा. आणि प्रथमतः प्रभू रामचंद्राने काय केलं, एक वाळूची शिवपिंडी त्या समुद्र किनारी तयार केली आणि काय केलं बघा. शिवपिंडी रुची करोनी बेला फुले त्यासी अर्पुणी हात जोडून शिवाची वंदियले. प्रभू रामाने शिवाची पूजियले. प्रभू रामाने शिवाची पूजियले. राम खैच्या तपोवानी सांगितल्याने दाह शांत झाला. पण प्रभू रामचंद्र हे शिवशंभू महादेवांचे भक्त होते आणि शिवशंभू महादेव प्रभू रामचंद्रांचे भक्त होते. म्हणून कुणीतरी लिहिलंय बघा, राम पूजी सदाशिव भजन करी महादेव. तो राम जो वाढल्या कोळ्यानं उच्चारला बुवा लक्षात घ्या. मरा 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 म्हणजे मरा मरा शब्द उच्चारता सुद्धा त्याचा आत्मा जागृत झाला आणि राम मग जन्माला आला. आणि पहिला राम जर कोणता असेल तर त्या वाढल्या कोळ्याचा आत्मा जागृत झाला बुवा, तो आत्मा राम. म्हणून दशावतार वगैरे बघल्यानंतर बघा शंकराच्या एंट्रेकच म्हटलं जातं, राम राम रामक्षमती राम आत्मा सीताराम. हे रामाच्या भक्ता ऐकून ठेव, काहीतरी कामा गेली. प्रभू रामचंद्राने यथासांगपणे त्या शिवपिंडीची पूजा केली. आता पूजा झाल्यानंतर लक्ष्मणाला काय सांगते, दादा अरे पाहतोयस काय, काढ ते धनुष्य, लावतो बाण, हटव सागर, चल आक्रमण करूया त्या लंकेवरती, रावणाचा वध करूया आणि माईंची मुक्तता करूया. प्रभू रामचंद्र काय सांगतात ऐका, ब्रह्मास्त्राचा करुणी हा मारा, Come on,
तुका यातला काय माहित नाही तर सांगायचा नाही. 4-5 गाणी येतात ती मंदी बारीव कर, पण नको तर काहीतरी जगात सांगत फिरा नको. उभी राहू त्याबरोबर सगळे वांडरफुल झाला काय. प्रभू रामचंद्राने त्या वाळूमध्ये समुद्र किनारी संपूर्ण वानर सेनेसहित लक्ष्मणाला सांगितलं आहे का, हे जर मी ब्रह्मास्त्र या सागराच्या पाण्यावरती सोडलं तर तो ब्रह्मास्त्राचा अपमान असेल. आणि त्या सागराने त्याचा काही दोष नसताना याच्या अगोदर सुद्धा अन्याय सहन केलाय. त्यामुळे हे कृत्य मी तर करणार नाही. त्याबरोबर पुन्हा लक्ष्मण विचारले, दादा असा कोणता अन्याय त्या सागराने सहन केला आणि ब्रह्मास्त्र कसं अपवित्र होईल. त्यामुळे प्रभू रामचंद्र वानर सैन्यासहित लक्ष्मणाला घडलेली हकीकत सांगतात ऐका. आता बियाणे वाता बी, आता बी नाही तर नंतर बी, आता बियाणे वाता बीन टाकलं माया जाळ, आता बियाणे वाता बीन टाकलं माया जाळ, लायलो संगती अन करती सुवार. आता पितो अन्न बनेलो बने वाणी, वाटा पितो ब्राह्मणांना आणि पाचारुणी, वाटा पितो ब्राह्मणांना आणि पाचारुणी, वाटा पितो ब्राह्मणांना आणि पाचारुणी. हार मारून त्या ब्राह्मणांचा धर्म सुधाराची जोडी, हाय रे गमतीची, हाय रे गमतीची, गोडी गंधारी सुधारणारी. काय झालं, आतापी वातापी आणि लोकीन ब्रह्मराक्षस होते. त्यांचा नित्याचा नित्यक्रम काय, आतापी अन्न रूपाने ताटामध्ये राहायचा, वातापी वाटेवर उभा राहायचा आणि इलो पाणी रूपामध्ये त्या तांब्याच्या कलशामध्ये राहायचा. आणि येणारे जाणारे वाटसरू ब्राह्मण त्यांना बोलवायचे आणि काय सांगायचे, या मुनीवर आमच्या झोपडीपर्यंत या आणि 2 घास अन्न ग्रहण करा. मग आतापी अन्न रूपामध्ये त्यांच्या पोटात जायचा, वातापी बोलून आणायचा, इलो पाणी रूपाने पोटात जायचा. आणि पोटात गेल्यानंतर 11 रूप धारण करून त्या ब्राह्मणांना ठार मारून त्यांचं मांस भक्षण करायचे. असा नित्याचा नित्यक्रम असताना एके दिवशी काय झाले, अगस्त्य मुनींची स्वारी त्या आश्रमाच्या दारातनं चालली होती आणि काय चमत्कार घडला बघा. वातापी वाटेवरती उभा होता आणि अगस्त्य मुनी झाडझूड बघल्यानंतर खुश झाला आणि काय केलं बघा. हर्षित वातापी तो, हर्षित वातापी तो बहु झाला मनी, वाटेला पाऊली अगस्त्य मुनी, वाटेला पाऊली अगस्त्य मुनी, वाटेला पाऊली अगस्त्य मुनी. हर्षित वातापी तो बहु झाला मनी, हर्षित वातापी तो बहु झाला मनी. कोणी आता वीणा म्हणे आज उगवला,
पाहिजे त्यांची एक मागणी की बाबा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती एक दोन ओळी तरी गाणं म्हणा. नक्कीच अगदी शेवटी पूर्ण करतोय. कैलासवासी चंद्रकांत ताळके यांचे आभार मानून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी ही मागणी करून त्यांचा स्वीकार करतोय. धन्यवाद. झालं बाबा. वातापी वाटेवर होता अगस्ती मुनींपर्यंत गेला आणि सांगतोय मुनीवर या आमच्या आश्रमापर्यंत या 2 घास अन्न ग्रहण करा. वातापी सांगतोय आणि अगस्ती मुनी सुद्धा भुकेलेले होते हो. क्षणाचाही विचार न करता होकार दिला आणि आश्रमापर्यंत जायला निघाले. त्याबरोबर त्याने आपल्या 2 साथीदारांना सांगितलं गोंद्या आला र पुणे. त्याबरोबर दोघांनी आपली भूमिका पार पाडली. आता मी अन्न रूपामध्ये ताटामध्ये राहिला. इलो तांबियात रपान रवलो. अगस्ती मुनी आले, हातपाय धुतले आणि अन्न ग्रहण करणार. 2 घास पोटात गेल्याबरोबर अन्न रूपाने तो महाभयानक ब्रह्मराक्षस आतापी पोटात गेला. पोटात गेल्याने तिथे 11 विकरा जागा मापूक लागलो. 7-12 पोटात गेल्यानंतर जागा मापायला लागला. पण हा महातपस्वी योगीराज अगस्ती मुनी जाणलं की या ठिकाणी काहीतरी कपट शिजतंय, काहीतरी कपट शिजतंय. आणि काय घडलं बघा. पोटावरती हात फिरवून अगस्ती मुनी सांगताय इथून धक्का देतोस काय रे. तिथून धक्का काय येडा समजली मना येडा समजली. काय केलं बघा अगस्ती मुनींनी. आणि ओम तत्सत् परब्रह्म मंत्राचा चमत्कार. उदरावरती हात फिरवला आणि त्या आतापीला पोटातल्या पोटात कोमात डायरेक्ट पोटात भस्म करून टाकला. वातापी आला ज्यांना बोलून आणल्यानंतर तो मुनीवर वाढू म्हटल्यानंतर त्याची मानगुटी धरली, त्याला सुद्धा पोटात टाकले. चल बुजूर पुन्हा हरिओम तत्सत् परब्रह्म केलं. मंत्राचा आविष्कार भस्म करून टाकलं. आता हे दुसरो इलो तो तामियात होतो. तो सारख्या डोक्यावर काढे मेरा नंबर कब आएगा, मेरा नंबर कब आएगा. पण हे बुजूर हालचाल करीन. त्यांना ओळखल्या आणि काय चमत्कार घडला बघा भगवानजी. तपस्वी ध्यान अगस्ती आणि ती आचरणात आणली. दोघांकाही भस्म पोटात. इलोन ओळखल्या माझा काय खरा नाही. टुंक
पटकन उडी मारल्या पळत सुटलो नाही. काय घडलं बघा. भस्म झाले दोघांचे पाहता इलो पळू लागला. इलो पुढं अगस्ती मागे सागर धावून लपला. अगस्ती मुनी सागर तोफाशीला तोंडावरती हात फिरवली त्याही भस्म केला. इलो पुढं अगस्ती मुनी सांगतायत तुका सुद्धा सोडणार नाही. काही पळतो तो बघत. इलो जो पळत पळत सुटला अथांग सागर लागला. त्या सागरात उडी मारली लपून बसला. मायावी ब्रह्मराक्षस. अगस्ती मुनी विचार करतायत की या एवढ्या सागरामध्ये या एवढ्याचा शोधायचा कोण. 11 रूप धारण केलं. एका ओंजळीमध्ये पूर्णपणे समुद्र घेतला आणि एका घोटात त्याबरोबर त्या समुद्राच्या पाण्याबरोबर तो इलो सुद्धा पोटात गेला. हरिओम तत्सत परब्रह्म. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त नामाचा जयघोष झाला आणि तीनही ब्रह्मराक्षसांचा खात्मा झाला. पण पुढे झालं काय. जलचर मांदेली अशी सुकडे घेऊ लागली. सुरमई तडपडाक लागली. भांडू काढाक लागले. समुद्राचं संपूर्ण पाणी आटलं गेलं. तीनही देवांना चिंता पडली. अरे बापरे माझ्या कारण समुद्र जर आटला तर या पृथ्वीचं काय खरं नाही. कारण या भूतलावरती 1/3 पाणी आहे आणि पाव ईशान फक्त ही पृथ्वी आपली जमीन. 3 देव आले आणि अगस्ती मुनींना सांगतात मुनीवर काय केलं. अगस्ती मुनी सांगतात हे मी देव कार्य केलंय. त्या 3 राक्षसांना मला यमसदनी धाडायचं होतं. त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश सांगतात की मुनीवर खरोखर तुम्ही चांगलं कार्य केलं पण त्या सागराचा काय अन्याय. हे जलचर बघा कसे तडफडतायत. त्यांचा काय अन्याय. अगस्ती मुनींनी विचार केला आणि 3 देवांना सांगितलं आणि काय झालं बघा. जय जय रघुवीर समर्थ. अगस्ती मुनींनी सांगितलं की आता तोंडावाटे मी सागर प्राशन केलाय पण सोडताना त्याची जागा बदलणार आणि जागा बदलली की चव सुद्धा बदलणार. तुमचा बंधूर त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश सांगतायत बंधूर ठीक आहे तू म्हटलं. आणि काय पुढे घडलं बघा. रक्षणा सागराच्या सिद्ध हो तू आता. रक्षुनी प्राणी मात्रा उद्धारी जगता. ऐकुनी विनंती तिन्ही देवतांची. निर्मिला सागर लघुशंका करोणी. काय केलं बघा. लघुशंका म्हणजे पुत्रावाटे पुन्हा सागराची निर्मिती केली. त्या दिवसापासून सागराची चव बदलली. समीर कदम बुवा उद्या मालवणात जाणी चूळ मारून बघ. कारण हा सागर लघुशंके वाटे अगस्ती मुनींनी पुनर्निर्मित केला. म्हणून प्रभू रामचंद्र सांगताय की मी जर माझं ब्रह्मास्त्र या सागराच्या पाण्यावरती जर सोडलं तर तो ब्रह्मास्त्राचा अपमान असेल. कारण ते अगस्ती मुनींचं मूत्र आहे आणि त्या सागराने कोणताही अन्याय नसताना आपली चव गमावून बसलाय. त्यामुळे खऱ्या अर्थाने मरा मरा मंत्र त्याचा राम राम झाला आणि रामनामाला जर तुम्हाला पुढे ताणायचं असेल तर तुम्हीच काहीतरी करू शकता. त्यावेळी काय केलं वानर सेनेने. दगडावरती अनुष्ठुप ग्रंथात किती उरलेली अक्षर रा आणि म लिहून पाण्यामध्ये टाकलेले चमत्कार घडला. लंकेपर्यंत सेतू तयार झाला. प्रत्यक्षात पाषाण सुद्धा पाण्यावरती तरले आणि प्रभू रामचंद्र धनुर्धारी असताना सागरावरती लंकेवरती आक्रमण करताना दगडाचा सेतू का बांधला. ही गुरुमाऊली प्रमोद हरियाण यांनी लिहिलेली भारूड रूपी कथा या ठिकाणी संपली.